आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचं भवितव्य, आपल्या देशाची पुढच्या 5 वर्षाची कारकीर्द कशी असेल, आपल्या देशाचं 5 वर्षाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं हे सगळं ठरवणार. ही निवडणूक स्थानिक प्रश्नावरची नसते, ही निवडणूक देशाच्या दृष्टीनं प्रतिष्ठित निवडणूक असते. आणि म्हणून हा सगळा विचार करत असताना, मतदान करत असताना हे अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्याही पेक्षा नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदरचे गेले 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांच्या 10 वर्ष आणि हे शेवटचे 5 वर्ष याचा जर आपण आढावा घेतला, तुलना केली तर सर्वाधिक जास्त काम, सर्वाधिक जास्त विकास नरेंद्रभाई मोदींच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये झाला. आमच्या मिलिटरीचे जवानांनी सांगितले, मिलिटरीच्या सर्व निवृत्त जवानांसाठी असेल तर सगळ्यासाठी 1 रँक 1 पेन्शन ही अनेक वर्ष, कित्येक वर्ष रेल्वेला प्रश्न ह्या सरकारनं निकालात आहे. आज सर्व निवृत्त जवान भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळेजण अतिशय स्वतःच्या मनापासून, अंतःकरणापासून त्या मोदी सरकारचा विशेष करून नरेंद्र मोदींवर आभार मानत असताना समस्त रिटायर्ड आर्मी असेल सगळी मंडळी स्वतःहून मोदीजींची प्रशंसा करायला लागतात. आणि परिवर्तनच्या माध्यमातून हे जे परिवर्तन झाले 5 वर्षामध्ये याचा सगळ्या ठिकाणी प्रसार करतात. हे त्यांच्या भावना त्या मनापासून आल्या. एका जवानांना भावना काढणं आपल्या देशाच्या पंतप्रधानांविषयी हे पूर्वी कधी घडत नव्हतं. पूर्वी मिलिटरीच्या लोकांना राजकारणाविषयी किंवा बाकी पंतप्रधानाविषयी काय वाटायचं नाही, कारण पूर्वीचे पंतप्रधान म्हणजे आपले स्वतःचे आपले आहेत असं वाटण्याचा प्रसंग कधी येतच नव्हता. पण हे पंतप्रधान प्रत्येक नागरिकाला वाटतं की हा आमचा पंतप्रधान आमच्या घरातला आहे, आमचा पंतप्रधान आहे, आमचा जवळचा आहे, आमच्यासाठी काम करणारा पंतप्रधान आहे. ही भावना गेल्या 5 वर्षामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये रुजलेली आहे. विकास कामाच्या बद्दल म्हणाल, सर्वाधिक जास्त विकास कामं गेल्या 5 वर्षात नॅशनल हायवेचं मी आपल्याला सांगेन. आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रात जेवढी नॅशनल हायवेची कामं चालू आहेत तेवढी गेल्या 25 वर्षांमध्ये चालू होती. मी माझ्या मतदारसंघातून जर बोलायचं झालं तर खेड सिन्नर या रस्त्यावर 1800 कोटी रुपयाचं काम चालू आहे, 1350 कोटी रुपयाचे काम पूर्ण झाले. आज आपला नगर पुन्हा रोडच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं, ह्या पूर्वीच्या सरकारनं कधीतरी लक्ष दिलं नाही. आज वाघोली, शिक्रापूर वगैरे ह्या परिसरामध्ये वाढणारी ट्रॅफिक याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार पूर्वीचं सरकार त्यांनी 15 वर्षामध्ये काही रुपये दिला नाही, साधी टाकून सुद्धा केली नाही. पण ह्या सरकारने ह्या प्रकल्पासाठी जवळजवळ 2200-2250 कोटी रुपयाचा DPR मंजूर केला. DPRला वेळ लागतो, नॅशनल हायवेला वेळ लागेल, केंद्र सरकारला वेळ लागेल. म्हणून बाबूरावजींनी स्वतः लक्ष घातलं. चंद्रकांत पाटील असेल, मुख्यमंत्र्यांचे राज्य सरकारने भेटून तातडीने या रस्त्यासाठी काय केलं. शिक्रापूर असेल, कोरेगाव असेल किंवा वाघोली या परिसरातील ट्रॅफिक याच्यावर तोडगा काढण्यासाठी 231 कोटी रुपयाचे टेंडर मंजूर केले. दुर्दैवानं आचारसंहिता चालू झाल्यानंतर आपलं काम चालू झालं. पण मी आपल्याला सांगतो की या आचारसंहिता संपल्यानंतर महिन्यात त्या कामाला चालना मिळेल. 231 कोटी रुपयाचा काम. आज महत्त्वाचा दुसरा प्रश्न म्हणजे अष्टविनायकाला जोडणारे रस्ते. का पूर्वीच्या सरकारला कधी करता आलं? कधीच नाही काय केलं. नुसतं अष्टविनायकचा दर्जा देणं याच्या विरुद्ध काही अगोदरच्या सरकारने केलं नाही. पण ह्या सरकारनं प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. 835 कोटी रुपयाचं टेंडर काढून आमच्याकडे जीवनाचा जो रस्ता आहे लेण्याद्री आणि विडणाला जोडणार आहे त्या रस्त्याचं काम आधी चालू झालं आहे. दीड महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आले, त्यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन पण केलं. आपल्या भागात सुद्धा राजमार्ग परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याचे जाळं, विशेष करून अष्टविनायकाला जोडणारे रस्ते, हे काम ह्या सरकारनं ह्या कालावधीमध्ये 835 कोटी रुपयात मंजूर केलं. का अष्टविनायक हे का आत्ताचं नवीन मंदिर आहे असं नाही. जुन्या सरकारला त्याच्यावर कधी विचार करायलाच वेळ मिळाला नाही. कारण सगळ्या ठिकाणी फक्त त्यांचं लक्ष एकच होतं की भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार. या सरकारनं खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली.